मास्टर आहे, बोलण्यामध्ये मास्टर आहे. आणखी नीट नेटकं वगैरे बघा. पेंटिंग करते पण कपडे कसे आहेत. म्हणजे माझ्याकडे न्हावी केस कटिंगला येतो बरं का. तर तो आपण गेलं की आपल्याला सगळं बांधतात सगळ्या बाजूने, बरोबर आहे का. तर तो नागाला सगळं तुम्ही बांधून घेतो, सगळं त्याला आपण घालतो वगैरे वगैरे. तो माझ्याकडे येतो ना, तो काहीच नाही, तो असा तुमच्यासारखाच येतो. आणि केस कटिंग डाय करून निघून जातो. त्याच्या अंगाला लागत नाही. माझंच खरं आहे, तुझं खोटं आहे असं म्हणत राहतो. प्रत्येकाला पहिलं विचार मुलगा काय, गावात सगळे तरुण माणसं म्हणून प्रत्येक आढळ असाच आहे ना. हा, समाजात अशीच परिस्थिती आहे सगळी. म्हणजे एक प्रातिनिधिक चित्र आहे, ही वास्तविकता दोघांचंही बरोबर आहे समजा. पण त्यांना पटवायला नाही पटत त्यांना, की नाही तो म्हणतो नाही माझंच खरं आहे. असं आहे, नऊ कसा असू शकेल. तर अरे त्याचे बरोबर असू शकेल. हे चित्र पाहिल्यानंतर मला विचारलं मुलांना, त्यांचं पाठ झालं. त्याचा तुम्ही 10 पुस्तकं वाचलं तरी हा मेसेज कन्व्हिन्स होणार. बरोबर. हे सगळं वायरिंग जे आहे ना, वायरिंग हे कन्सिल्ड वायरिंग आहे. एकाच बॉक्स मध्ये सगळ्या वायर्स आहेत. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम, CCTV सगळं एकामध्ये, एकाच ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर वापर केला बरोबर. गाव सगळे हनुमान गाव दाखवायला तुम्हाला देऊ ना कोणतं एक जण. या इकडे. आणि तुमचे विजन आहे तर साधारण कुठलंही जे वास्तविक पता अंतर 5 फुटाचं आहे, पण इथे 5 किलोमीटर पाहतोय आपण. बरोबर. 5 किलोमीटर दूर पाहतोय गाव. आणि हे डोंगर सगळे नगर सॉरी इथले लिडरचे म्हणजे या मागच्या बाजूला याला चुमळा म्हणतात त्याला. हा बामणदर आहे असं. आता मला माहितीच आहे नाव, इथं फिरलोय सगळ्या शेतात वगैरे. आणि हे एक सिम्बॉलिक आहे. प्रत्येक पडणारा पावसाचा थेंब गावकरी इथे अडवतात. आणि हे सुद्धा थेंब सुद्धा म्हणजे अनेक हातांनी तो अडवतो. म्हणजे फक्त एक थेंब नाहीये. म्हणजे पाणलोटामध्ये जे काही 17 प्रकारचे उपचार केले जातात सिम्बॉलिक. शाळेमध्ये वाचून दाखवा. रीड एव्हरी डे. पुस्तकांमधूनच मुलगा घडत असतो. लीड अ बेटर लाईफ. अर्थात तुम्हाला नेतृत्व गुण प्रत्येक मुलामध्ये असतात, परंतु ते क्रिएट व्हायला त्याला कोणाची व्यासपीठाची गरज असते. तर ते व्यासपीठ या शाळेच्या माध्यमातून तयार होत आहे. हे प्रत्येक मुलगा स्माइल टोन मध्ये आहे. आणि या झाडाचा आधार घेऊन आनंददायी शाळा एक आहे. याचे जे प्रत्येक पोज आहेत त्या पोज अशा आनंददायी. आणि पुस्तकामधून मी पुढे जाणार आहे. सगळं ठेवलेले हा बोलक्या चित्र आहे हे. आणि विशेष म्हणजे नेटचा आधार नाही घेतलेला कुठल्याही चित्रामध्ये. ते सेल्फ माइंड मधून ते स्वकल्पना. आता वरती साहेबांनी सांगितलं की तुम्ही शोधून ठेवा. त्याच्या पद्धतीने मुलांना इतकं पाठ म्हणजे की मी तुझ्यात गुंतणार नाही. भाषा हे फार महत्वाचं. आणि तुम्ही वरचं वाचत चला. आता संदेश तर खूप मोठे मोठे असतात, पण ह्या मुलांना चालूला काय गरजेचं आहे. आणि बाकी अभ्यासातले जे काही आहेत ना, तर ते तर त्यांच्या पुढे पुस्तक आहे, परंतु असे मेसेज त्यांना बघायला मिळत नाही. इथे याचं तुम्ही उघडलंय, याने उघडलं पुस्तकाने हे पलीकडे दोन्हीचं काय. यांचे मात्र हा निवांत बसलेला आहे. डोक्याच्या पाठीमागे हात घेतलाय त्यांनी, निवांत रिलॅक्स आहे दोघी, काहीच उद्योग नाही त्यांना. आणि त्यामुळे त्याचा परिणाम जीवन त्यांचं निगेटिव्ह आहे, दुःखी जीवन नाही. हा मात्र जरा स्माइल पोज मध्ये. आणि अर्थात याने पुस्तक डोक्यात घेतलंय. आपण नाही का म्हणतो आंबेडकर डोक्यात घेतले पाहिजे, डोक्यावर नाही. बरोबर की नाही. डोक्यात घेतलं तर ते अरे बापरे. तर जो संकटातून वाचणार आहे, जो वाचत नाही तो संकटातून वाचणार नाही. ज्याला वाचायचे आहे त्याने वाचावे. साहेबांचं उदाहरण आहे की नाही. आणि साहेबांच्या थीमवर ते फुलपाखराचं चित्र मला सुचलंय, ते जाऊया आपण तिथे. आता हे बघा, हे स्टाफ रूम म्हणजे संगणक कक्ष आम्ही स्टाफ रूमच्या मध्ये काढलंय. टीचरची व्याख्या दिलेली. हा, टीचरची व्याख्या बरोबर. स्टाफ रूम आहे.
म्हणजे आजकालची मुलं ही एक म्हणजे काही संपूर्ण वर्षभर त्याने अशा पद्धतीने त्याच्या मस्तीत तो दंग येतो, त्याचा चेहराही तसं सांगतोय तो, त्याच्या नादात आहे, त्याच्या आई वडिलांचं शिक्षकांचं कोणाचंच त्याने ऐकलं नाही त्याने. परीक्षा जवळ आल्यावर वडील म्हणले अभ्यास कर, परंतु लगेच झोप आली त्याला, ते घोरायला लागला तो. शेवटी परीक्षेत सगळं सायन्स वगैरे सगळं त्याच्या भोवती नाचायला लागलं. सायन्स, पारदर्शिका सगळंच, आणि शेवटी त्याला रडू आलं, त्याला कळालं की नाही मी चुकलोय. तो वापरला गेलाय म्हणजे पुस्तकामधून पक्षी, पुस्तकामधून ते पक्षी तयार झाले. अर्थात पक्षी म्हणजे एक स्वतंत्र एक असा आनंद घेणारा जीव आहे. ड्रोन माणसाने तयार केला, तो पक्षाकडे बघूनच केलेला असावा, आणि म्हणून हे पक्षाचं, आणि जो पडेगा वो बडेगा एक हिंदी तयार केलेली. हा जो शब्द आहे तो थोडासा तुम्हाला कुठंतरी हे होईल, पाखी फुट्या, म्हणजे एखादं नवं अर्भक आहे पक्षाचं, तर त्या अर्भकाला गरज असते शिक्षणाची, मायेची, सावलीची, पैशांची म्हटलं तर ती पाखरासाठी त्या कुणी दिली, तर ते वटवृक्ष रोवला त्यासाठी, त्या सावली देण्यासाठी. कुणी? तर यांनी. पाखी फुट्या पाखरांसाठी पवित्रसा वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला. म्हणजे त्याला गरज फक्त खायचीच नव्हती, तर शिक्षणाची पण गरज आहे, ती सावली देण्याचं काम आमच्या अण्णांनी केलं. असं एक याचा सुंदर अर्थ आहे. हे एक सावित्रीबाई फुलेंचं नाक डोळे काही नाहीये, फक्त सिंबॉलिक आहे, आणि पेन्सिलच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी पूर्ण महाराष्ट्राला ज्ञानाचा वसा दिला. आणि अशा सावित्रीबाईंचं एक कुठंतरी असावं, पहिल्या मुख्याध्यापिका, त्यांचं एक पोर्ट्रेट आहे. आणि हे चित्र मी साहेबांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. या गावचे सुपुत्र माननीय चंद्रकांत दळवी यांच्याकडे पाहून मला हा विषय सुचला की साहेबांनी मला एक थोडी जबाबदारी दिली होती, त्याची एक पार पाडण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं. तर मी असं मानतो की हे जे मोठं फुलपाखरू आहे ना, हे साहेब आहेत. खरं म्हणजे त्यांचं एक पोर्ट्रेट करायची माझी इच्छा होती, परंतु साहेबांनी त्याला नकार दिला की माझं चित्र नको, काही सिंबॉलिक करता आलं तर पहा. तर हे साहेब आहेत. हे साहेब होण्यासाठी हे जे सुरवंट आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की साधारण 1000 आळ्या असतील ना, तर 1000 आळीमधली एक आळी फक्त याच्यातून बाहेर निघते, म्हणजे तिला झगडावं लागतं याच्यातून बाहेर पडण्यासाठी. बरं, बाहेर पडली पण तिचं आयुष्य किती आहे, तर फक्त 25 दिवसाचं आयुष्य आहे. म्हणजे एका फुलपाखराचं आयुष्य किती आहे, फक्त 25. आणि म्हणजे एवढं सुंदर दिसण्यासाठी त्याला झगडावं लागतंय, म्हणजे जन्म घेताना त्याला झगडावं लागतं. बरं का साहेब, 1000 मागे फक्त एकच फुलपाखरू जिवंत राहतं किंवा कोशातून बाहेर पडतं. हा कोश आहे हा. तर आकर्षक फुलपाखरू व्हायचंय ना, प्रश्न विचारलाय, तर मग कोशातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल, जसं साहेबांनी गावासाठी केलेलं आहे. आणि आता रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साहेब हे सुंदरसं काम करतायत. आणि अशा सुंदर शाळा महाराष्ट्रातल्या रयतच्या सगळ्या झाल्या तर किती आनंद वाटेल, असा विचार सकाळी साहेबांनी पण मला बोलून दाखवला होता. खरं हा, आणि तोच इकडे, म्हणजे दोघेही सारखेच आहेत. हे दोघेही एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु ते भांडत बसलेत. पण त्यातल्या एकाने जर असं म्हणलं की मी आहे समजदार, मी नाही भांडणार, तर भांडण होणारच नाही. एक जणाने मागे गेलं तर, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. कसं प्रत्येकाच्या मनामध्ये एक युगो असतो की मी फार मोठा आहे, आणि हा माझा जो सवंगडी आहे किंवा माझा मित्र आहे हा माझ्यापेक्षा कमी आहे. युगो बद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, परंतु या जीवाला, या भव्य जीवाला इतका त्रास आहे इथं की याचं वजन पेलण्याची ताकद ह्याच्यामध्ये नाहीये, फांदीमध्ये नाहीये ताकद. आणि शिवाय याच्यापेक्षा 10 पट वज येच आहे. हे तरी 1 पट आहे, पण हे 10 पट वज आहे. ते पेल्यासाठी हा म्हणतो ते सोड, म्हणजे तुझा जीव वाचेल. पण तुला एवढा त्रास आहे, इथून मावाच्या माश्या आहेत ते तुला चावतायत, तर तो म्हणतो मी नाही सोडणार, मी मेलो तरी चालेल पण मी सोडणार नाही. युगो माझा युगो आहे तो. मुलांना फार आवडलं साहेब हे चित्र. हा, सोड ना भावा. मी जे आता बोललो साहेबांचंच जे काही दृष्टिकोन आहे तो सगळ्या ह्याच्यात प्रतिबिंबित होतो. आणि साहेब या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि आज रयत शिक्षण म्हणजे किती आनंद वाटतो. आम्हालाच आनंद इतकं वाटतं की साहेबांना किती वाटत असेल की आज ते
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहे. मग आम्ही कदाचित या मुलाला साहेबांच्या रूपात पाहत आहोत. म्हणजे त्या मुलानं हा उडून लावलेला आहे तो. माझ्या डायरीमध्ये हे नाहीये, त्यामुळे मी हे झाकून टाकणार आहे, त्याला उडून लावणार आहे असं एक. हा, त्यामुळे इथे स्लोगन आम्ही काहीच लिहिलेलं नाही, काहीच स्लोगन नाही, हीच स्लोगन आहे त्याच्यातले 3च शब्द. हा, आणि आम्ही जवळपास 10 लोक जमलो आणि त्या सर्व 10, कारण वेळ कमी होता, कमीत कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं आणि जे टार्गेट होतं ते पूर्ण आम्ही कितपत यशस्वी